हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रक्षाबंधन स्पेशल तसेच श्रावणी सोमवार स्पेशल साबुदाण्याच्या खीरची रेसिपी। तर ही खीर घरात नक्की ट्राय करून बघा। तर त्यासाठी रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर इथे मी एक छोटी वाटी साबुदाण्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर भिजत ठेवले होते 4 ते 5 तासासाठी। त्यानंतर हे साबुदाणे व्यवस्थित असे फुलले गेले होते। आता एका कढईमध्ये इथे मी 2 चमचे तूप तापत ठेवले। इथे मी साजूक तूप घेतले होते। तूप व्यवस्थित मेल्ट झाले की आता मी कढईमध्ये इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेतले। तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलं होतं, त्यांना बारीक चिरून घेतलेलं होतं। आता या काजू बदाम पिस्ताला मी इथे मीडियम टू हाय फ्लेमवरती फ्राय करून घेतले। थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेचच ह्याला मी तुपामधून काढून घेतलेले आहे। आता यांना अति फ्राय नाही करायचं आहे, नाहीतर त्याला कडवटपणा येतो। तर आता हे काजू बदाम पिस्ता काढून झाले की त्याच तुपामध्ये जे भिजवून ठेवलेले 1 वाटी साबुदाणा होता ना, तो मी टाकून घेतला आणि गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि 1 मिनिटभर या साबुदाण्याला तुपामध्ये असेच फ्राय करून घेतले। आता 1 मिनिट झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकून घेतले। तर इथे मी म्हशीचं दूध घेतलं होतं। दुधाला आधी मी तापवून घेतलेलं होतं आणि व्यवस्थितपणे दूध मिक्स करून घेतलं साबुदाण्यामध्ये। आता व्यवस्थित दूध मिक्स झाल्यानंतर 1 चमचा दुधावरची साय मी याच्यामध्ये टाकून घेतली। व्यवस्थितपणे आता याला मिक्स करून घेतलं। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्येच ठेवून पुढची प्रोसेस मी केलेली आहे। मी इथे चवीनुसार साखर ॲड करून घेतली। तर इथे मी या स्पूननी 3.5 स्पून साखर घेतली होती। जर का टेबलस्पून वापरता आहात तर 4 ते 5 टेबलस्पून साखर घ्यायची आहे। आता साखर मेल्ट व्हायची वाट नाही बघितली, एकदम ह्याला स्टर करून घेतलं। खिरीचा रंग चांगला यावा त्यासाठी मी इथे केसरचं दूध ॲड करून घेतलेलं आहे। पेल्यामध्ये 3 ते 4 चमचे गरम दूध टाकून त्याच्यामध्ये 10 ते 12 केसरचे धागे टाकून मी बाजूला ठेवलं होतं त्याला। त्याच्यानंतर हे जे केसरचा कलर आहे तो सगळा त्या दुधामध्ये येतो आणि मग ते दूध इथे मी वापरलेलं आहे। आता मी या खीरमध्ये इथे अर्धा टेबलस्पून वेलची पावडर टाकली आणि तिलासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता बस गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवली। एकदा मी तुम्हाला दाखवते। तर ही जी खीरची कन्सिस्टन्सी आहे ना, ती खूप जास्त लिक्विडी आहे। तर मला ही थिक हवी होती, तर मी मीडियम टू हाय फ्लेम ठेवत राहिली। जसजशी ही खीर शिजत गेली, जसजशी ती थिक होत गेली, तसतसा जो केसरचा कलर आहे तो या खीरमध्ये यायला लागला। आता तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिटानंतर ह्याची कन्सिस्टन्सी अशी काहीतरी झाली होती। पुन्हा 5 ते 10 मिनिटानंतर ही खीर व्यवस्थितपणे थिक झालेली होती। आता मला ही खीर अजून थिक बनवायची नव्हती, तर जे ड्रायफ्रूट मी फ्राय करून ठेवलेले ना ते मी याच्यामध्ये टाकून घेतले। एकदा खीरला व्यवस्थितपणे स्टर करून घेतलं, त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करून कढईवरती झाकण ठेवले आणि 10 ते 15 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि मी तुम्हाला खीरची कन्सिस्टन्सी दाखवते। ही खीर अजून जास्त थिक झालेली आहे आणि नंतर ही खीर मी गरमागरम अशीच सर्व केलेली आहे। तर या रक्षाबंधनला किंवा श्रावणी सोमवार म्हणून सोमवारच्या दिवशी डेझर्ट म्हणून ही साबुदाण्याची खीर घरात नक्की ट्राय करून बघा। आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।